दरम्यान राज ठाकरेंनी सर्वपक्षीयांना मोर्चात सामील होण्याचं आवाहन केलंय आणि अद्यापही राज ठाकरेंच्या मोर्चाबद्दल माहिती नाही असं शरद पवार म्हणाले। प्रस्ताव आल्यास चर्चा करू असं देखील त्यांनी म्हटलं। तर हिंदी सक्ती विरोधातील मोर्चात काँग्रेस सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली। राजकीय पक्ष नाही तर महाराष्ट्र धर्म म्हणून आम्ही सहभागी होणार असल्याचं ते म्हणाले। त्यामुळे हिंदीला एकदम त्याच सर्वोच्च कारण नाही, तर हे जरी खरं असलं तर मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये भाषा किती आत्मसात तो करू शकेल, त्याच्या किती भाषेचा विरोध टाकावा लागेल याचा विचार सुद्धा करावा लागेल। तो लोट टाकला आणि मातृभाषा ही बाजूला पडली तर हे योग्य नाही। म्हणून 5वी पर्यंत हिंदी भाषेच्या संबंधीचा हक्क सरकारने सोडावा। त्या ठिकाणी मातृभाषा हीच महत्वाची पाहिजे आणि त्याच्यानंतर पुढे जे काही करायचं असेल तर 5वीच्या नंतर कुटुंबाचे लोक त्याचा निर्णय घेतील, त्याला आमचा विरोध नाही। सगळं असता जे बाकीचे सगळे लोक जे बोलतात त्याचा ठाकरे बंधू त्याचे स्टेटमेंट आता बघितलं। सदरो मोर्चा काढण्याची संकल्पना ही अनेक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था आणि मराठी या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या काही संस्था व साहित्यिकांनी अशा प्रकारचा एक प्रस्ताव मांडला होता। काल देखील सदरचा प्रस्ताव घेऊन काही संस्था आणि साहित्यिक मला भेटले होते आणि त्यांना कालच अशा प्रकारचा जर आयोजन होत असेल, मोर्चा काढला जात असेल किंवा धरणे असेल तर त्यामध्ये आम्ही पक्ष म्हणून सहभागी होऊ अशा स्वरूपाची कालच भूमिका आम्ही घेतली होती। त्यामुळे हा राजकीय अजेंडाचा विषय नाही तर हा मराठी संस्कृतीचा आणि महाराष्ट्र धर्माचा विषय आहे। हे वारंवार आम्ही 16 एप्रिलपासून सांगत आहोत आणि ती आमची आजही भूमिका आहे। ही काही पक्षाची ही भूमिका असल्यापेक्षा ही महाराष्ट्राची भूमिका असली पाहिजे।